श्री स्वामीनामी काही क्षण हे दर रविवारी आपण सांगत असलेल्या महाराजांच्या छोट्या छोट्या गोष्टी हे आपण पुन्हा सुरू करतोय, त्याचा मला खूप आनंद आहे. भक्तगणो, एके दिवशी स्वामी समर्थ महाराज वडाखाली बसलेले असताना एक सद्ग्रस्त तिथे येतो, महाराजांचं दर्शन घेतो आणि त्याच्याबरोबर आलेल्या लोकांना असं म्हणतो, ये संत कसा म्हणावं त्यांना. त्यांना तर भरपूर राग आहे. संतांची वृत्ती कशी असावी, शांत असावी, निर्मळ असावी, असं खूप काही तो बोलतो. त्या दिवशी महाराज काहीच बोलत नाहीत, शांत राहतात. 10-15 दिवस तो सद्ग्रस्त तिथेच असतो. आणि एके दिवशी माटेबोनचं तिथे कीर्तन होतं. शेकडो माणसं जमलेली असतात, त्यात सुद्धा हे हा सद्ग्रस्त असतो बरं का. त्यावेळेला महाराज त्याची खबर घेतात. महाराज त्याला जर समोर उभे करून विचारतात, काय रे, मला राग असता, मी कोपिष्ट असतो, तर तुम्हा सर्वांची भाजी नसती का करून खाल्ली. महाराज कधी कधी रौद्र रूप धारण नक्कीच करायचे, पण त्याचा अर्थ महाराज रागीट होते असं आपल्याला धरता येईल का. महाराजांचं आपल्यावरती खूप प्रेम होतं. आडमार्गाला गेलेल्या भक्ताला ते सतमार्गावरती आणण्यासाठी कधी कधी हे स्वरूप धारण करायचे खरं, पण महाराज हे परब्रह्म होते, परमेश्वर होते. ते कधीही कोणावरती कधी रागवत नव्हते. करत होते तर ते फक्त प्रेम करत होते. त्यामुळे महाराज हे रागीट नाही आहेत. महाराजांनी कधीच कोणावर राग धरला नाही. असे स्वामीनामी काही क्षण दर रविवारी ऐकण्याकरिता आमचा चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीराज माऊली